हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आजचा व्लॉग असणार आहे माझ्या बेस्ट फ्रेंडच्या लग्नाचा व्लॉग, की आम्ही कसे गेलो, कुठे गेलो, अ, किती मजा केली, लग्न कुठे होतं. तर हे सगळे प्रश्न, हे सगळं मी आज या व्लॉग मध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तर व्लॉग एंड पर्यंत बघा. एंड पर्यंत त्यापूर्वी माझ्याकडे एक स्टोरी आहे. ती स्टोरी म्हणजे की आमची फ्रेंडशिप कशी झाली आणि कसे आम्ही क्लोज फ्रेंड झालो. क्लोज फ्रेंड होण्याचं रिझन काय होतं? तर रिझन हेच होतं की आम्ही हॉस्टेलला सोबत एकत्र राहिलो होतो. फर्स्ट हॉस्टेल होतं. फर्स्ट इयरला आम्ही स्नेहल आणि मी एकाच हॉस्टेलला होतो. एका रूम मध्ये नव्हतो, बट तरी पण आमचं चांगलं बॉन्डिंग झालं. अं, त्यावेळेस इतकं क्लोज फ्रेंड नव्हतो. बट ज्यावेळेस आमच्यामध्ये अजून एक मैत्रीण आली ऋतुजा, त्याच्यानंतर आमचं तिघींचं बॉन्डिंग असा ट्रायो, आपण म्हणू शकतो ट्रायो तयार झाला आमचा. आणि त्यापासूनच मग आमच्या तिघींची अशी क्लोज फ्रेंडशिप ही झाली. कारण आम्ही सोबत जेवायचो, सोबत कॉलेजला जायचो, सगळं काही सोबत, चहा प्यायला सोबत, सिंहगडला फिरायला सोबत. सिंहगड म्हणजे सिंहगड कॉलेजच्या आवारात वगैरे नाही का, रात्रीचं वगैरे फिरायला वगैरे मस्त वाटतं. तर त्यावेळेस सोबत, शिवकुमारचा वडापाव खायला सोबत. अं, म्हणजे इतक्या साऱ्या आठवणी आहेत ना माझ्या. तर अशा फ्रेंड्स आत्ता होणे इम्पॉसिबल आहे. कारण की जोपर्यंत आपण एखाद्या व्यक्तीला जवळून बघत नाही, आणि एका रूम मध्ये राहत नाही, तोपर्यंत आपण त्या व्यक्तीला ओळखू शकत नाही, त्याचा स्वभाव आपल्याला कळू शकत नाही. आणि जर एखाद्या व्यक्तीचा आपल्याला स्वभाव कळाला, त्याचं नेचर कळालं, तरच चांगलं बॉन्डिंग होतं. आणि होऊ शकतं, जर सोबत राहिलं तरच. तर अशी होती आणि खूप चांगली फ्रेंडशिप आहे आमची आतापर्यंत. आणि त्यामुळेच म्हणजे आम्ही हॉस्टेलला असताना म्हणायचो की माझं लग्न असेल तर मी खूपच राडा वगैरे करणार. त्यांना माहिती होतं की हा मला डान्स वगैरे येतो, माझे हिडन टॅलेंट वगैरे त्यांना माहिती होते की हा बाबा सिंगिंग येतं, डान्स वगैरे येतं. मग मी डान्स करता करता त्यांना म्हणायचे की मी स्नेहलच्या लग्नामध्ये खूप असा राडा वगैरे करणार. तर मग 10 दिवस आधी तर पॉसिबल नाही जाणं, कारण की आता ऑफिस असतं. तर मी आणि ऋतुजाने डिसाईड केलं की आम्ही 18 फेबला रात्रीचं ट्रॅव्हल करायचं. तर मीच ट्रॅव्हलचं बुकिंग वगैरे केलं आणि त्याच्यानंतर मी आणि ऋतुजा निघालो लक्झरी बसने. लक्झरी बसला तर सांगू नका. म्हणजे इतकं लेट झालं मला. म्हणजे मी 9ची बस होती आणि मी निघाले 8:30 वाजता. 1 तास लागणार होता तिथे पोहोचायला, कारण की त्या दिवशी 19 फेबचं म्हणजे सकाळ होणार होती. तर ते आधीच सेलिब्रेशन वगैरे चालू होतं. त्याच्यामुळे खूप सारं ट्रॅफिक झालं होतं. थँक गॉड पप्पा आले आणि पप्पांनी मला टायमिंगवर अर्ध्या अर्ध्या तासातच मला तिथपर्यंत त्या बस स्टॉपच्या स्टॉपपर्यंत मला पोहोचवलं. त्याच्यामुळे मी पोहोचले, नाही तर माझी बस झाली असती मिस. आणि ऋतुजाने मला खूप ओरडलं असतं, कारण की ऑलरेडी आम्ही पेमेंट वगैरे पण केलं होतं आणि ऋतुजा एकटी काही गेली नसती. शिवाय म्हणजे आमच्या दोघींची तब्येत बिलकुल ठीक नव्हती. आणि बट तरी पण आम्ही म्हटलं की नाही, नाही आम्हाला जायचं म्हणजे जायचं. माझं तर असंच होतं, कारण की लग्न काही परत नाही येणार आहे, परत होत नसतं. आणि एकदाच आहे म्हटलं ऋतुजा, आपल्याला जायचंय म्हणजे जायचंय फिक्स. तर मग असं म्हणता म्हणता आम्ही निघालो आणि जाताना पण खूप मजा आली. आणि शेवटी आम्ही सकाळी करेक्ट डॉट 7ला आम्ही तिथे पोहोचलो. आणि त्याच्यानंतर रिक्षा वगैरे करून स्नेहलला वगैरे फोन केला आणि मग बरोबर त्यांच्या घरी गेलो. तर असा होता. म्हणजे या ब्लॉगमध्ये तुम्ही सगळं काही बघणार आहे. आम्ही तिथे कशी मजा केली, काय केलं, कसे डान्स होते, कोणी कोणी डान्स केला, मी डान्स केला का, तर हे सगळं तुम्ही बघा. खूप मजा येईल तुम्हाला बघण्यासाठी. तर बघा मग शेवटपर्यंत ब्लॉग आणि कसं वाटतंय ते नक्की कमेंटमध्ये मेन्शन करा. झोप तर लागली पाहिजे ना.
मास्टर प्रिय व्हिडिओ. माझ्या कल्पना केली मला भनन भनन राणी गगनी माझ्या कल्पना केली साडू म्हणन मन माझे माझ्या भनन भनन राणी गगनी फुला फुलांच्या बांधून माळा मंडप झाला गदारी गोड गोजिरी लाज लाज रे नाही तू होणार नवरी गोड गोजिरी लाज लाज रे नाही तू होणार नवरी नवराई माझी लाडाची लाडाची ग आवड हिला चंद्राची चंद्राची ग नवराई माझी नवसाची नवसाची ग अप्सरा जशी इंद्राची इंद्राची ग राई चली शर्माती घबराती हूँ पिया के घर दिखाती दिखाती हूँ सुरमई नैना चलती चलती पिया के घर फरमाती सो जाती हूँ सुनियो किसको रहियो जतन से बड़े नाजुक है नाजुक है नाजुक नाश्ता ठुमका लगाओ जरा बहको जी बहको खुशियों के वाले खुशियों के वाले आँखों में इसके इशारे बड़ा नखरीले 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 सपनों के लाखों नजारे सारे रंगीले 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 राई चली शर्माती घबराती हूँ पिया के घर इठलाती बलकाती हूँ सुरमई नैना झलकाती झलकाती हूँ पिया के घर भरमाती सो जाती हूँ उड़ रहा है तारा जोगन हो गई तेरी दुलारी मन को असं पाहिजे जरा. पहिली पण चांगलीच होती की. पण आता ती उठून दिसली नसती. ती आजी माझ्यासारखी होती. मॉडर्न आजी. मॉडर्न आजी. किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला
नाच ना. एक नंबर. चलो मैं दबा दूं, कहो मैं पका दूं. जहाँ भी कहो तुम फिक्र ना करो तुम. जो चाहो सो मंगाना. डार्लिंग जरा सा मुस्कुराना. तुम्हारा है ज़माना. डार्लिंग हाताला फटका लागला तरी मी कढई
बाई तुला बोरगुंडा झाला त्या शंकराला अहो पार्वतीच्या पोटी गणेश उलराशी आला ना दिन मन त्या गणरायाला आणि असाच बोरगुंडा होईल बाई तुला आणि बया तुला बोरगुंडा होईल ग बाई तुला बोरगुंडा होईल ग. भाऊला आहे हा आजींचा बुरगुंडा. अच्छा बुरगुंडा परशुराम आहे परशुराम परशुराम पार्वतीचा देवी फोटो काढू का थांबा. इकडे एकदा मुंबईत पण किती पैसे बाई मी पैसे बघूनच हबकलेच. एवढं डेंजर. आता आम्ही जेवतोय. थोड्या वेळाने आमच्या स्नेहलचं लग्न आहे आणि आम्ही पण आहोत. भैया स्नेहलचा भाऊ पण आहे. काय पण टाकशील काय नाही टाकणार आहे. व्हिडिओ नाही. बोलू का यार काहीतरी. बोल ना. काय बोलू. स्टेशन पर्यंत तर असा होता आमचा दिवस. स्नेहलचं लग्न फायनली झालेलं आहे आणि आता आम्ही चाललो आहे घरी आमच्या. थँक्स टू दोज गाईज ज्यांनी आम्हाला लिफ्ट दिली मेट्रो स्टेशनपर्यंत. थँक्यू सो मच. ऋतुजा तुला काय बोलायचं आहे का. कसं झालं.
स्नेहाचं लग्न कसं स्नेहाचं लग्न खूप छान झालं. हां. अजून काय आता माझा म्हणायचं? मेकअप उतरलेला आहे आणि तू माझा ब्लॉग काढत आहेस तर मला आवडत नाही. हो का, बरं बरं, ठीक आहे, चालेल. मला दाखव व्हिडिओ झाल्यावर. हां हां, ठीक आहे. तर माझा एक्सपिरियन्स स्नेहलच्या घरी कसा होता. मला सगळेच मेंबर आवडले, सगळेच, एक नाही सगळेच. म्हणजे स्नेहलची आत्या, म्हणजे ज्यावेळेस म्हणजे मला माझं पोट बिघडलं होतं, तर मग आणि माझी झोप पण झाली नव्हती रात्रीची, कारण की त्या लक्झरी बसमध्ये आय मीन इतका खडबड 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 इतका आवाज येत होता, आणि त्याच्यामुळे मला अजिबात झोप लागत होती. आणि त्याच्यामुळे आणि सगळं म्हणजे असं डार्क सर्कल सारखं आल्यासारखं दिसत होतं. आणि मग ते आत्याने बघितलं. आत्या म्हटली, ना तुला ना लई झोपेची गरज आहे, तू ना हे बघ, ही रूम आहे, ह्या रूम मध्ये जाऊन तू झोप. आणि त्यांनी मला अक्षरशः हाताला ओढून म्हणजे घेऊन गेले आणि त्या रूम मध्ये ते झोप म्हणले, हे घे पांघरून आणि झोप. म्हणजे असं आत्याचं नेचर एकदम छान, म्हणजे नाही का एकदम लव्हिंग वगैरे असं नेचर. म्हणजे असं ॲटिट्यूड वगैरे कोणामध्येच मला दिसलं नाही. सगळेच चांगले बोलत होते आम्हाला. आणि आम्ही असं वाटलं नाही की आम्ही कोणाच्या दुसऱ्याच्या घरी गेलोय आणि नाही का, म्हणजे सगळे आपुलकीने बोलत होते. प्लस सेकंड हे झालं आत्याविषयीचं. तर आत्याची मुलगी पण छान होती. बट अजून बोलायचं झालं तर वैष्णवीची मम्मी. म्हणजे मी सकाळी बघते, त्यांना दुपारी बघते. त्या नुसतं काम करतायत या, नुसतं काम करतायत. ज्यावेळेस माझं पोट बिघडलं होतं, त्यावेळेस मी त्यांना विचारायला एवढं गेले नाही. पण ज्यावेळेस व्यवस्थित वाटत होतं मला, त्यावेळेस म्हणजे मी सकाळी गेले आणि त्यांना म्हटलं, "मावशी द्या," म्हटलं. मग त्या काहीतरी चिरत होत्या. त्यांना म्हटलं, "नाही, मला मला पण द्या काहीतरी काम करायला." म्हटलं, "मी पीठ मळायला घेते." तर म्हणजे त्या म्हटल्या, "नाही नाही बाळा, आधी पीठ मळून झालंय," वगैरे असं तसं. "हे बघ पीठ मळून ठेवलंय मी." मग म्हटलं, "आता काय करायचं माझं काम?" ती बोलली, की "काही नाही, मग त्याला फक्त चहा ठेव," वगैरे असं असं म्हटल्या. आणि त्याच्यानंतर मग चहा वगैरे तर वैष्णवीनेच बनवला. मी तर काही बनवलं नाही. मी आधीच मला बनवला होता चहा. तर मग असं ही मावशीची आठवण, प्लस खूप काम करत होत्या. म्हणजे मलाच वाईट वाटत होतं. त्यांच्या पायाला लागलं होतं, तरी पण त्या म्हणजे अ, काम करत होत्या. प्लस स्नेहलची आय डोंट नो कोणत्या नंबरची मावशी आहे, बट हडपसरची मावशी, म्हणजे ताईची मम्मा. बापरे! इतका प्रेमळ स्वभाव, म्हणजे इतकं मनमोकळेपणाने बोलणं वगैरे, असं वाटत होतं की ती माझीच मावशी आहे. आणि मग म्हणजे लग्नामध्ये तर माझी अशी आठवण की म्हणजे त्यांना हे करून दे, त्यांना म्हणजे मला तरी असं आवडतं, म्हणजे दुसऱ्यांना सजवायला वगैरे नाही का, म्हणजे असं लिपस्टिक लावायचं असेल किंवा लायनर लावून दे वगैरे कोणी म्हटलं की मी लगेच म्हणजे नाही का, "हां बाबा, मी लावून देते. हां, मी तुमचं हे करून देते, तुमचं हे करून देते." त्यांना म्हणजे सजेशन वगैरे देत होते. जसं की मी म्हणजे माझ्या स्वतःच्या मावशीला देते तसं. म्हणजे त्या पण आता माझ्या मावशीच आहेत. असं आपण म्हणू शकतो. आणि अ, अजून काय झालं अजून? हां, आणि डान्समध्ये पण म्हणजे मी म्हणजे डान्स करायला जात नव्हते मेहंदीच्या वेळेस. तर त्या म्हटल्या की "नाही, नाही, नाही, तू पण जा, 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 जा." आणि त्यावेळेस मी थोडाफार डान्स करून आले जाईसोबत. तर त्या म्हणाल्या, "यार, तुला पण म्हणजे चांगला डान्स होतो की चांगला चांगला डान्स करते," वगैरे असं म्हणजे त्या म्हटल्या. तर मला पण खूप छान वाटलं. इतक्या दिवसांनी कोणी मला म्हटलंय आणि चांगलं म्हटलंय ते. तर अशी काही आठवण होती माझी. अजून काय, काय, काय? अजून हं. एकदा म्हणजे माझं पोट आधीच म्हणजे बिघडलं होतं. म्हणजे स्टार्टिंगला गेल्यावर म्हणजे मला काहीच बरं बरं पण वाटत नव्हतं. तर मग सगळेजण म्हणत होते, की "हां, या पाण्यामुळेच असं होतंय, हे जड पाणी आहे," हे ते. आणि त्याच्यामुळे सहन नाही होणार तुला. मग आम्ही काय करतो, घरूनच बिसलरी वगैरे घेऊन येतो. "तू ही बिसलरीच वापर," वगैरे अशा टाईपमध्ये. म्हणजे इतकं केअरिंग नेचर सगळ्यांचं, बापरे बाप! म्हणजे मला तर इतकं असं चांगलं वाटलं. आणि म्हणजे हे लिंबू पाणी पिऊन वगैरे पण माझं राहिलं नाही. तर मग अ, त्यांनी मला मेडिसिन वगैरे पण आणून दिले आणि म्हणत होते, की "नाही, तुला दवाखान्यात घेऊन जातो." म्हणजे इतकं असं आपुलकीपणा, म्हणजे जेवढा
म्हणजे आम्ही स्नेहलच्या घरी जायचो रूमवर. म्हणजे स्नेहल इकडे पुण्याला म्हणजे राहायची त्यावेळेस. आम्ही तिच्या घरी म्हणजे रूमवर जेवढा आमचा ती पाहुणचार करायची त्याच्या कितीपट पाहुणचार म्हणजे माझा आणि ऋतुजाच्या तिकडे लग्नाला गेल्यावर झाला. तर इतकं म्हणजे मला तर खूप भारी वाटलं तिकडे. आणि शेवटी जाताना बापू पण म्हणजे स्नेहलचा पप्पा आणि मी एकदम लूज टी-शर्ट म्हणजे हाफ टी-शर्ट घातला होता मी. तर ते म्हणत होते की "तुमची तब्येत खूपच खराब झाली आणि इकडे येऊन पूर्ण नाही का चेहरा एकदम डल झालाय" वगैरे असं तसं म्हणत होते. तर मी म्हटलं काही नाही म्हटलं होतच राहतं म्हटलं ट्रॅव्हल वगैरे मी जास्त करत नाही. तर त्याच्यामुळे हे झालं म्हटलं मला. तर काही नाही म्हटलं होईल ठीक. तर मग असं म्हणजे इतकं पाहुणचार करणारी मंडळी म्हणजे उस्मानाबादला जाऊन मला खरंच खूप भारी वाटलं. असं काही तुम्ही पण असं बेस्ट फ्रेंडचं लग्न मिस नका करू. लवकर 2 दिवस आधी तरी तिच्या घरी जावा. काम करू लागा. त्यांना पण भारी वाटतं की म्हणजे आपल्या मुलीसाठी कोणीतरी आलंय आणि आपल्याला हेल्प वगैरे पण करते. प्लस नाही का म्हणजे मैत्रीण वगैरे पण आहे. तिला पण सोबत म्हणजे तिला आवरायला वगैरे तिला सांगण्यासाठी वगैरे सोबत. तर मग असं छान असं सगळं एकदम व्यवस्थित झालं. तर मग चालतंय मग. अजून काय बोलू शकते? हां, मेन पॉइंट म्हणजे मी तिथे सगळ्यांना म्हणजे माझं चॅनलचं सगळ्यांना म्हटलं, "हे माझं चॅनल आहे. हे माझं हे YouTube आहे. तर तुम्ही सबस्क्राईब करा." म्हणजे असे माझे सबस्क्रायबर पण वाढले आणि हे पण मी तिथे केलं. प्लस एक महत्वाचं म्हणजे स्नेहाची आजी. स्नेहाची पप्पांची आजी असते ती. तर मग त्या जसं गाणं म्हणत होत्या ना, तसं सेम माझी आजी पण गाणं म्हणायची. तर मग ते गाणं सुद्धा मी रेकॉर्ड केलेलं आहे. तर ते पण तुम्ही बघू शकता आणि म्हणजे मला मला तरी खूप आवडलं. मला असं रेकॉर्ड करायला आवडतं आणि म्हटलं चला, की काहीतरी त्यांनी त्या डॉलचं नाव घेतलं, तर ते डॉल त्यांनी स्वतः सजवलेली होती. तर मग म्हटलं नाही चला म्हटलं तुम्हाला पण मी माझ्या ब्लॉगमध्ये घेते आणि मग असं केलं मग त्यांचा पण व्हिडिओ. तर खूप छान आहे तो पण व्हिडिओ बघू शकता.